विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील असणाऱ्या ग्राहक सहकारी संस्थेचा अभ्यास करणार आहोत. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की खरं सहकारी चळवळीचा जो उगम झाला, तो उगमच मुळात ग्राहक सहकारी असणाऱ्या भांडाराच्या स्थापनेतून झालेला आपल्याला दिसतं. कारण 1844मध्ये इंग्लंडच्या असणाऱ्या रॉस्टेल येथील विणकरांनी एकत्रित येऊन जगातलं पहिलं सहकारी ग्राहक भांडार स्थापन केलं आणि ते विशेष म्हणजे अतिशय यशस्वी चाललं. आणि त्यामुळं लोकांना ही कल्पना आली की सहकारातून एखादी गोष्ट जर आपण केली, अनेक व्यक्ती जर एकत्रित येऊन एखादा उपक्रम राबवला तर तो निश्चितपणे यशस्वी होतो. आणि या ठिकाणी तर ग्राहक सहकारी संस्थाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर नेहमीच ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची गरज असते. त्याचबरोबर ती इतर वस्तू दर्जेदार आणि निर्भेसळ अशा स्वरूपात रास्त किमतीत उपलब्ध करून देणं, हे सगळ्यात महत्त्वाचं ग्राहक भांडाराचं असणारं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून या ग्राहकांच्याच माध्यमातून स्वइच्छेनं एकत्रित येऊन परस्परांच्या सहकार्यातून आपल्याला असं दिसून येईल की ग्राहक सहकारी संस्थांची स्थापना झालेली आपल्याला दिसते किंवा त्यालाच आपण ग्राहक सहकारी संस्था असं म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की व्यापाऱ्यांच्या बाबतीत एक चित्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पष्टपणे दिसतं. ते म्हणजे नफाखोरी वृत्ती असेल, भेसळयुक्त माल विकणं असेल किंवा कमी दर्जाचा माल जास्त किमतीला विकणं असेल. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अनेक वेळा अनेक वजनामापातली फसवणूक असेल, ही ग्राहकांच्या बाबतीतली नित्याची घडणारी गोष्ट आपल्याला दिसते. आणि त्यामुळं ग्राहकाने जर अशा प्रकारची चळवळ जर स्थापन केली तर मात्र साहजिकच त्याचे फायदे होत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून ग्राहकांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या वस्तूंची आवश्यकता असते, अशा वस्तूंची उपलब्धता जर सहकारी तत्वावरती लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारची जर संस्था स्थापन केली तर साहजिकच आपल्याला असं दिसून येते की लोकांना स्वस्तात चांगल्या प्रकारची दर्जेदार निर्भेसळ किंवा आपल्याला असं दिसून येईल की स्वस्त किमतीत वस्तू उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसते. आणि म्हणून ही ग्राहक सहकारी संस्था जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते. याचं महत्त्वसुद्धा तितकंच अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसतं. एक म्हणजे व्यापारी साखळी जी असते त्या साखळीचं उच्चाटन होणं महत्त्वाचं आहे. आपण बघतो आहे की हे आडते लोक जे आहेत किंवा हे जे व्यापारी आहेत किंवा दलाल आहेत, हे सगळे व्यक्ती आपण जर बघितलं तर अनेक वेळा अनेक बाबतीत ग्राहकांची फसवणुका करत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं एकतर चढ्या भावानं वस्तू विकणं असेल, भांडवलशाहीमध्ये तर ते प्रकर्षानं जास्त दिसतं. आणि इतर देशांच्यामध्ये ती काही कमी आहे असं नाही आहे, परंतु भांडवलशाहीमध्ये व्यापाऱ्यांचंच राज्य असल्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की तिथं ग्राहकांच्या अनेक वेळा अनेक ठिकाणी फसवणुका होत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून कारण उत्पादन साधनांची मालकी ही मुळात भांडवलदाराकडे असते आणि त्यामुळं तो लावेल तशा पद्धतीची किंमत, तो विकल तो माल, अशा प्रकारची एक प्रकारची मक्तेदारी त्यामध्ये निर्माण झालेली असते. आणि म्हणून ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ही व्यापाऱ्याची जी साखळी आहे, ही साखळीच नष्ट करणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट होती. आणि त्याच दृष्टिकोनातून ग्राहक सहकारी संस्थेची स्थापना जी आहे, ही ग्राहक सहकारी संस्थेची स्थापना होणं आवश्यक गोष्ट असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर वस्तू आणि सेवांचा पुरवठा जो आहे त्याच्यामध्ये सातत्य असणं हे महत्त्वाचं असतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की लोकांना गरजेला लागणाऱ्या ज्या अनेक प्रकारच्या वस्तू व सेवा आहेत, या वस्तू व सेवा लोकांना वेळेत उपलब्ध होणं महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि म्हणून मागणीप्रमाणे वस्तू व सेवांचा पुरवठा या ग्राहक सहकारी संस्था करत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं त्यांचा प्रत्यक्ष उत्पादकाशी संबंध असलेला आपल्याला दिसतो किंवा संपर्क साधलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं ग्राहक जशा प्रकारची मागणी करतील तशा पद्धतीनं पुरवठा हा होत असल्यामुळं कृत्रिम टंचाई आहे किंवा काळा बाजार आहे यासारख्या प्रवृत्तीला याच्यामधून आळा बसत असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ग्राहक सहकारी संस्थेचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण असलेलं आपल्याला दिसतं. अनिष्ट व्यापारी प्रथा जी आहेत त्यांना एक पायबंद बसलेला आपल्याला दिसतो. अनेक वेळा साठेबाजी केली जात असलेली आपल्याला दिसते, कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असलेली आपल्याला दिसते, अवास्तव किमती लावल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये भेसळ केली जात असलेली आपल्याला दिसते किंवा कमी दर्जाचा माल जास्त किमतीला विकला जात असलेला आपल्याला दिसतं, वजनामापात ग्राहकांची फसवणूक केली जात असलेली आपल्याला दिसते.
आणि बऱ्याच वेळा धर्मदाय असेल किंवा आपल्याला लिखाई असेल, तोलाई असेल, या माध्यमातून सुद्धा ग्राहकांच्याकडून अनेक आकार हे वसूल केले जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा ग्राहकांचाच तोटा हे केला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि अशा प्रकारच्या ह्या अनिष्ट प्रथा ज्या आहेत ह्या टाळण्यासाठी आणि व्यापारी वर्गाच्या शोषणातून ग्राहकांना मुक्तता करण्यासाठी ग्राहक सहकारी संस्थेचं महत्त्व अन्यसाधारण आहे. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून की उत्पादकांना असणारा योग्य मोबदलाही मिळणं महत्त्वाचं आहे. हे व्यापारी काय करतात की त्यांच्याकडून मोठ्या स्वरूपाची खरेदी करत असल्यामुळं घाऊक दरानं त्यांना सुद्धा कमी किंमत देतात आणि ग्राहकांच्याकडून जास्त किंमत घेतात आणि मधला नफा जो आहे तो प्रचंड मिळवत असलेला आपल्याला दिसतात. त्यामुळं उत्पादकांना सुद्धा योग्य किंमत मिळत नसलेली आपल्याला दिसते. आजही आपल्यातला शेतकरी जर आपण बघितलं तर त्यालाही योग्य किंमत मिळत नाही. खरं तो प्रत्यक्ष उत्पादक आहे, पण व्यापारी शेतकऱ्याकडून जे माल घेतात तो अत्यंत कमी भावामध्ये किंवा अल्प किमतीमध्ये खरेदी करत असलेले आपल्याला दिसतात. परंतु तोच ग्राहकाला विकत असताना मात्र अतिशय जास्त किमतीने विकत असलेले आपल्याला दिसतात. आणि यामधला जे कमिशन आहे या कमिशनाच्या रूपानं आपल्याला असं दिसून येईल की फायदे मिळवत असलेले आपल्याला दिसतात. आणि हे सगळं बंद व्हावं, दलालांचं किंवा व्यापाऱ्यांचा मध्यस्थपणा जो आहे याचं उच्चाटन व्हावं, या दृष्टिकोनातून ग्राहक सहकारी संस्था महत्त्वाची आहे. योग्य प्रथांची स्थापना होणं, ग्राहकांना शिक्षण मिळणं, नियोजन यशस्वी होणं किंवा ग्राहक वर्गाचं आरोग्य किंवा राहणीमान सुधारणं, या दृष्टिकोनातून सुद्धा या असणाऱ्या ग्राहक सहकारी संस्थेचं महत्त्व जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो अन्यसाधारण आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर ग्राहकांना दैनंदिन उपयोगाच्या वस्तू देणं किंवा त्या वस्तूंचा पुरवठा करणं असेल, माल निर्भळ स्वरूपामध्ये पुरवणं असेल, वाजवी किमतीला नियमित पुरवणं असेल, किमतीमध्ये स्थिरता निर्माण करणं असेल किंवा नफेबाजी प्रवृत्तीवरती नियंत्रण मिळवणं असेल किंवा सेवा तत्वावरती भर देणं असेल, अशा अनेक आपल्याला असं दिसून की उद्देश समोर ठेवून या ग्राहक सहकारी संस्था आपल्याला असं दिसून की काम करतात. या ग्राहक सहकारी संस्थांची रचना जर बघितली तर एकल स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते. युनिटरी पॅटर्न त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याची रचना जी आहे ती एकल स्वरूपाची असते. म्हणजे ज्या ठिकाणी एकल स्वरूपाची रचना आहे तिथं व्यक्तिगत ग्राहकांनी एकत्रित येऊन आपल्याला असं दिसून येईल की मध्यवर्ती ग्राहक भांडाराची स्थापना केलेली आपल्याला दिसते आणि त्यांच्या शाखा ज्या आहेत त्या इतरस्त निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा स्वरूपाची सुद्धा संस्था असलेल्या आपल्याला दिसतात. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला एक प्रकर्षानं गोष्ट दिसते आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आता वेगवेगळे हॅरर्ची निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आणि त्या हॅरर्चीमध्ये जर बघितलं तर राष्ट्रीय ग्राहक संघ असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे 1965 मध्ये या राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाची स्थापना जी आहे ती राष्ट्रीय पातळीवरती एक सहकारी संस्थातील किंवा ग्राहक सहकारी संस्थांची एक शिखर संस्था म्हणून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक सहकारी संस्थेची स्थापना केली गेली. आता आपल्याला असं दिसून येईल की याचे सभासद जे असतात ते राज्य सहकारी ग्राहक सहकारी संस्थेचे संघ जे आहेत ते संघ याचे सभासद असलेले आपल्याला दिसतात. याचं प्रमुख कार्यालय जे आहे ते आपल्याला असं दिसून येईल की म्हणजे मध्यवर्ती कार्यालय ज्याला आपण म्हणतो ते दिल्ली येथे आहे आणि त्याची विभागीय कार्यालय मग मुंबई, मद्रास, कलकत्ता किंवा आपल्याला असं दिसून येईल की गुवाहाटी या ठिकाणी असलेले आपल्याला आढळून येतात. ग्राहक सहकारी चळवळीचा प्रसार करणं असेल किंवा प्राथमिक सहकारी संस्थांना राज्य संघांच्या माध्यमातून मालाचा पुरवठा करणं असेल, त्यांना आर्थिक मदत करणं असेल किंवा पूरक सेवा पुरवणं असेल, ग्राहकोपयोगी वस्तूवरती प्रक्रिया करण्यासाठी योग्य ठिकाणी कारखान्याची उभारणी करणं असेल, वस्तूंची आयात निर्यात करणं असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ हा काम करत असलेला आपल्याला दिसतो. राज्य पातळीवरती राज्य ग्राहक सहकारी संघ असलेला आपल्याला दिसतो आणि या असणाऱ्या राज्य पातळीवरती असणाऱ्या राज्य ग्राहक सहकारी संघाची स्थापना जी आहे ती 1965-66 मध्ये करण्यात आली. आणि देशामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की 1968 पर्यंत जवळपास 20 राज्य सहकारी असणारे ग्राहक सहकारी संघ अस्तित्वामध्ये होते. आता साहजिकच राज्यातील असणाऱ्या ग्राहक विक्री भांडाराच्या कार्यामध्ये व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसून येईल की धोरणामध्ये सुसूत्रता आणणं
हे त्यांचं एकतर प्रमुख काम होतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की प्राथमिक सहकारी ग्राहक सहकारी ज्या संस्था आहेत यांना मदत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की ग्राहक भांडारांना त्यांच्या हिशोबाबाबतचा सल्ला देणं असेल, त्यांच्या कार्यावरती देखरेख ठेवणं असेल, त्यांना मदत करणं असेल, हे कामसुद्धा आपल्याला असं दिसून येईल की राज्य ग्राहक सहकारी संघ करत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सरकारनं जो माल जप्त केलेला आहे किंवा चोरट्या मार्गाने आणलेल्या वस्तूंची विक्री जी आहे ती सुद्धा त्या कार्याला सुद्धा प्रसिद्धी देण्याचं काम जे आहे ते आपल्याला असं दिसून येईल की राज्य सहकारी ग्राहक संघ करत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये त्याची संख्या जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसते. 3 नंबरवरती जे काम करत असतं त्याला आपण ग्राहक सहकारी भांडार असं म्हणतो. आणि ज्या ठिकाणची लोकसंख्या ही 50,000पेक्षा अधिक आहे अशा मोठ्या शहरातून ग्राहक भांडारं जी आहेत ती स्थापन करण्याचं धोरण सरकारने 1962 जाहीर केलं. आता ग्राहक सहकारी भांडारं जी आहेत ती प्राथमिक सहकारी संस्थांना मालाचा पुरवठा करत असलेले आपल्याला दिसतात किंवा ग्राहक चळवळीवरती चर्चासत्र जे आहेत ते चर्चासत्र आयोजित करतात. मालाचा साठा करून ठेवणं, सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विभाग उघडणं, अन्नधान्य किराणा माल असेल किंवा खतं, बी बियाणं, अवजार असतील इत्यादीचा सभासदांना पुरवठा करणं, मालावरती प्रक्रिया करणारे कारखाने उभारणं, अशा स्वरूपाचं काम जे आहे ते आपल्याला असं दिसून येईल की घाऊक सहकारी भांडार जी आहे ती करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत 50,000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातूनच त्याची स्थापना करण्याबाबतचं सरकारनं जे धोरण आखलं 1962ला ते धोरण अशा प्रकारचं होतं. यानंतर विभागीय भांडारे असलेले आपल्याला दिसतात. दिल्ली येथे 1966मध्ये तुम्ही जर बघितलं तर एका सुपर बाजारच्या स्थापनेतूनच भारतात विभागीय असणाऱ्या भांडारांची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एक सुपर मार्केट अस्तित्वामध्ये आलं आणि त्या माध्यमातूनच आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या ग्राहक सहकारी असणारी भांडारं जी आहेत ती भांडारं स्थापन झालेली आपल्याला दिसतात. मोठमोठ्या शहरामध्ये आता हे सुपर मार्केट्स अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे सहकाराच्या माध्यमातूनच हे सुद्धा यांचं सुद्धा अस्तित्व जे आहे ते अस्तित्व येत असलेलं आपल्याला दिसून येतं. एकंदरीत आपण जर बघितलं तर सगळ्यात शेवटच्या 5व्या पायरीवरती आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की प्राथमिक सहकारी ग्राहक सहकारी संस्था असलेल्या आपल्याला दिसते. आणि ही एखाद्या गावातील किंवा शहरातील लोकांनी आपल्या हितासाठी स्वइच्छेनं सहकारी तत्वावरती स्थापन केलेली आपल्याला दिसते. त्यामुळं ही भांडारं जी असतात ती आपल्याला असं दिसून येईल की मध्यवर्ती ग्राहक भांडाराचे सभासद असतात. ग्राहकांना आवश्यक वस्तूंची आपल्याला असं दिसून येईल की किरकोळ विक्री करणं हे महत्त्वाचं काम करत असलेलं आपल्याला दिसतात. आणि यांच्यामधून मग साखर असेल, रॉकेल असेल अशा पद्धतीच्या ज्या जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात असलेला आपल्याला दिसतो. राज्य सहकारी संघ आणि प्राथमिक सहकारी संस्थांमार्फत दुर्मिळ वस्तूंचा पुरवठा सुद्धा याच्या माध्यमातून केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. याच्यानंतर आपण जर बघितलं तर औद्योगिक कामगारांच्या सुद्धा ग्राहक सहकारी संस्था असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे 1962मध्ये केंद्र सरकारच्या असणाऱ्या मजूर आणि रोजगार मंत्रालयानं 300पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या औद्योगिक उद्योगामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये अशी सहकारी तत्वावरती कामगारांच्यासाठी भांडारं सुरू केलेली आपल्याला दिसतात. म्हणजे ते सुद्धा संख्या अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेली आपल्याला दिसते. ग्रामीण जनतेसाठी असणारी ग्राहक भांडारे असलेले आपल्याला दिसतात की ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तू विकल्या जातात. मग रॉकेल असेल, रवा असेल, मैदा असेल, तांदूळ असेल, साखर असेल, या ग्रामीण भागामध्ये वस्तू रास्त भावानं विक्री करण्यासाठी जी भांडाराची जी आवश्यकता होती ही आवश्यकता याच्यातून पूर्ण केली जात असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा सहकारी ग्राहक भांडार स्थापन केली जात असलेले आपल्याला दिसतात. देशातील विविध विद्यापीठ स्तरावर व महाविद्यालयाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेचा साहित्य पुरवण्याच्या दृष्टिकोनातून ग्राहक भांडाराचा कार्यक्रम जो आहे तो केंद्र सरकारनं हाती घेतला. आणि मग त्याच्यामध्ये वह्या असतील, पुस्तकं असतील, शास्त्रीय लागणारे उपक्रम सायन्सच्या विद्यार्थ्यांच्यासाठी असतील, अशा गरजेच्या वस्तू या ग्राहक भांडारामध्ये ठेवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून तिची विक्री केली जात असलेली आपल्याला दिसते. आणि आपल्याही विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महाविद्यालयामध्ये असंच खरेडेरे असणारं विद्यार्थी ग्राहक भांडार
आपण स्थापन केलेलं आपल्याला दिसतं आणि तेही सहकारी तत्वावरतीच आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांचं हित समोर ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा लागणाऱ्या तुमच्या असणाऱ्या शैक्षणिक जे साहित्य आहे ते अतिशय कमी किमतीमध्ये बाजारामध्ये तुम्ही जर चौकशी केली तर त्याच्यापेक्षा अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देत असलेलं आपल्याला दिसतं. पण असं जरी असलं तरी अनेक प्रकारच्या अडचणीसुद्धा या सगळ्या असणाऱ्या ग्राहक सहकारी संस्थांच्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात आणि समस्या असलेल्या आपल्याला दिसतात. एक तर भांडवल फार मोठ्या स्वरूपाचं नाही आहे. सभासदांच्या असणाऱ्या मधून हे ग्राहक भांडारं स्थापन केली जात असलेल्या आपल्याला दिसतात. मुळात सभासदच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळं फार मोठ्या त्याच्यामध्ये सभासदांच्या रूपानं सुद्धा वर्गणी त्याच्यामध्ये मिळत नसलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळं भाग भांडवल फार मोठ्या स्वरूपात गोळा होत नाही आणि त्यामुळं अपुऱ्या भाग भांडवलाच्या आधारावरती फार मोठा व्यवसाय केला जात नसलेला आपल्याला दिसतो. रचनेतील दोष असलेला आपल्याला दिसतो. विविध पातळीवरती आपल्याला असं दिसून की ग्राहक सहकारी संस्था जरी स्थापन केल्या जात असल्या तरी त्यांच्यात योग्य प्रकारचा समन्वय नाही. म्हणजे राष्ट्रीय ग्राहक सहकारी संस्था असेल, राज्य ग्राहक सहकारी संस्था असेल किंवा ग्राहक सहकारी भांडार असतील, विभागीय सहकारी भांडार असतील किंवा अगदी खालच्या पातळीवरती काम करणारी किंवा ग्राउंड लेवलवरती गावामध्ये काम करणारी ही प्राथमिक ग्राहक सहकारी भांडार असतील, यांच्यामध्ये कुठेही समन्वय असलेला आपल्याला दिसत नाही. तसंच ग्राहक सहकारी संस्थांचा आकारसुद्धा इतका लहान आहे की ज्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की फार मोठा फायदा त्याच्यामध्ये होत नसलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळं फारच कमी वस्तूंची विक्री त्यांच्या माध्यमातून केली जात असलेला आपल्याला दिसते. मर्यादित असणारा व्यवहार हा त्याच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. दुर्बल लोकांचं संघटन असल्यामुळं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान किंवा कॉन्ट्रिब्युशन्स हे दिलं जात नाही. कार्यक्षम व्यवस्थापन तिथं होत नाही आणि प्रशिक्षित वर्ग वगैरे असलेला आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांचा तोटा होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळं अप्रशिक्षित असणारा नोकर वर्ग त्याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की सभासदांच्यामध्ये निष्ठेचा सुद्धा अभाव आहे. कारण सहकारावरती निष्ठा असावी लागते, तुमचा विश्वास असावा लागतो आणि ते ज्यावेळी हळूहळू कमी होत जाते त्यावेळी आपल्याला असं दिसून येईल की त्या संदर्भातले वाद जे आहेत ते तयार होत असलेले आपल्याला दिसतात. इतर संस्थांशी आपल्याला असं दिसून येईल की अपुरा संबंध असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचं चित्र जे आहे ते ग्राहक सहकारी असणाऱ्या भांडारांच्या बाबतीत असलेलं आपल्याला दिसतं. यानंतर आपल्याला जो विचार करायचा आहे तो ग्राहक सहकारी संस्थांच्या नंतर भारतातील सहकारी गृहनिर्माण संस्था ज्या आहेत या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आता आपण बघतो आहे की मुंबईसारख्या ठिकाणी सिडको असेल, म्हाडा असेल, या सहकारी तत्वावरतीच असणाऱ्या संस्था असलेल्या आपल्याला दिसतात. फक्त त्या स्पॉन्सर्ड बाय दी गव्हर्नमेंट सरकारनं त्या उत्तेजित केलेल्या आपल्याला दिसून येतात. पण याच्यामुळं काय होतं की अतिशय स्वस्तातली घरं लोकांना उपलब्ध करून देण्याचं काम या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून केला जात असलेला आपल्याला दिसतं. वास्तविकता मर्यादित उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या मर्यादित उत्पन्न असणाऱ्या परंतु नियमित उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींना निवाऱ्याची एक समान गरज भागवण्यासाठी आपल्याला असं दिसून येईल की स्वइच्छेनं एकत्रित येऊन सहकारी तत्वावरती स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था. आता एकंदरीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची घरं उपलब्ध करून देणं, घरमालकांच्या पिळवणुकीच्या प्रवृत्तीपासून संरक्षण करणं, संस्थेमार्फत घर बांधणीसाठी लागणाऱ्या साधनसामुग्री खरेदी करणं किंवा सामूहिक सहजीवनाची एक प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण करणं किंवा आपल्याला असं दिसेल की त्याच्यामध्ये निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्याचं कार्य जे आहे ते कार्य आपल्याला असं दिसून येईल की किंवा उद्दिष्ट जे आहे ते या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. आता याचे सुद्धा काही प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे घरं बांधणाऱ्या सहकारी संस्था म्हणजे काय, लोकांना घरं बांधून देऊन त्याची विक्री करून नफा मिळवण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना मुळात झालेली असते. की या प्रकारच्या संस्था घरासाठी आपल्याला असं दिसून येईल की जागा खरेदी करते, घराचे नकाशे बनवते, योजना संस्था तयार करत असलेले आपल्याला दिसते
आणि घर बांधताना सुद्धा कामावरती देखरेख जी आहे ती देखरेख सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून केली जाते. आणि घरं तयार झाल्यानंतर मात्र इच्छुक व्यक्तींना त्याची विक्री केली जात असलेली आपल्याला दिसते. संस्थेमार्फत सभासदांना घरकर्ज सुद्धा मिळवून दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये भाडेकरू मालकी हक्क संस्था जी आहे, अशा प्रकारच्या संस्था आपल्याला असं दिसून येईल की घर बांधणीसाठी नोंदणी करत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि या संस्था बांधणीसाठीच्या जागा विकत घेते, त्याचे प्लॉट पाडून सभासदांना देते किंवा त्याची किंमत जी आहे ते सभासदाकडून घेतली जाते आणि जागा त्यांच्या नावावरती केली जात असलेली आपल्याला दिसते. आणि मग सभासद आपल्या प्लॉटमध्ये आपल्या स्वतःच्याच खर्चानं घरं बांधू शकतात किंवा स्वतःला पाहिजे अशा पद्धतीची घरं बांधू शकतात. किंवा संस्थासुद्धा सभासदांना घरं बांधून देते आणि बांधकामाची किंमत मग सभासदांच्याकडून हप्त्यानं वसूल केली जात असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर भाडेकरू सहकारी संस्था असलेल्या आपल्याला दिसतात. यामध्ये संस्था जागा खरेदी करते, सभासदांना घरं बांधून देते आणि दरमहा त्यांच्याकडून भाडं घेते आणि घर बांधणीसाठी आलेल्या खर्चाचा समावेश असतो. आणि संपूर्ण घराची किंमत हे भाडे स्वरूपात आपल्याला असं दिसून येईल की वसूल झाल्यानंतर मात्र पुन्हा त्यांना भाडं द्यावं लागत नाही आणि घर त्यांच्या नावावरती केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. किंवा काही वेळा नाममात्र भाडं घेतलं जातं आणि सर्व मालमत्तेवरती मात्र संस्थेची मालकी असल्याने घराची मालकी जी आहे ती सभासदाकडे असलेली आपल्याला दिसते. गृहनिर्माण पतपुरवठा संस्थाही असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे या प्रकारामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला एक प्रकर्षानं दिसतं, म्हणजे घर बांधण्यासाठी जे लागणारं कर्ज आहे किंवा वित्तीय मदत आहे, ही मदत या असणाऱ्या पतपुरवठा संस्थांच्याकडून केली जात असलेले आपल्याला दिसतात. सभासदांना काही वेळा घरेही यांच्या माध्यमातून बांधून दिली जात असलेले दिसतात. काही वेळा आर्थिक मदत करून तुमचं तुम्ही घर बांधा असं सांगितलं जातं आणि पुन्हा हप्त्यानं त्याची रक्कम जी आहे ती वसूल केली जात असलेली आपल्याला दिसतात. गाळे पद्धतीच्या सहकारी गृहनिर्माण संस्था असलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ओनरशिपवरती अशा पद्धतीचं जिथं जागेची टंचाई आहे अशा ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की गाळे पद्धतीच्या गृहनिर्माण संस्था या स्थापन झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत अनेक मजली इमारती त्या ठिकाणी बांधल्या जातात आणि मग प्रत्येकाला त्याचा वाटा जो आहे तो दिला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आपल्याकडं आपण जे म्हाडा जे घरं बांधतं हे गाळे पद्धतीनंच बांधत असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारच्या गृहनिर्माण संस्थेचे अनेक फायदेसुद्धा होत असलेले आपल्याला दिसतात. एक तर इमारतीचा आराखडा जो आहे तो कमी खर्चात तयार करून मिळतो, कारण कमी जागेमध्ये बांधलं जातं किंवा आपल्याला असं दिसून येईल की सभासदांच्या वर्गणीतून केलं जात असल्यामुळं प्रत्येकाला वेगळा खर्च करण्याची गरज लागत नाही. त्यामुळं हे या खर्चामध्येच वाटा शेअर्स होत असल्यामुळे किंवा हिस्सा त्याला येत असल्यामुळे तो अतिशय अल्प येत असलेला आपल्याला दिसतो. बांधकामावरील जागेचा व इतर साहित्याचा पूर्ण वापर करता येतो. म्हणजे आपल्याला असं दिसून येते की आपण जर वैयक्तिक घर बांधायला गेलो तर बरेच वेळा सिमेंट शिल्लक राहतं आहे किंवा स्टील शिल्लक राहत असलेलं आपल्याला दिसतं. पण या ठिकाणी कसं होतं की इथं नाही तिथं त्याचा वापर केला जात असल्यामुळं साहजिकच त्याचा परिपूर्ण वापर होत असलेला आपल्याला दिसतो. घर बांधणीमध्ये एक सारखेपणा येत असलेला आपल्याला दिसतो. आरोग्य सेवा असेल, वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, यावरचा सामुदायिक खर्च येत असल्यामुळे सरासरी खर्च जो आहे तो अतिशय कमी येतो. सर्व बांधकाम प्रमाणबद्ध आणि साचेबद्ध असल्यामुळे बांधकामही वेगानं होत असलेलं आपल्याला दिसतं. लोकशाही प्रणालीचं एक ज्ञान त्याच्यामधून मिळतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अशा अनेक प्रकारचे फायदे जे आहेत ते फायदे त्याच्यामध्ये होत असलेले आपल्याला दिसतात आणि अशा पद्धतीने केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये या गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्या संस्था वाढीस लागत असलेल्या आपल्याला दिसतात. एकंदरीत गृहनिर्माण संस्थेची रचना जर पाहिली तर सहकारी गृहनिर्माण संस्था या प्राथमिक स्तरावर स्थापन झालेल्या असून राज्य पातळीवरती एकत्रित राज्य गृहनिर्माण सहकारी संघ स्थापन करत असलेले आपल्याला दिसतात. मग हे गृहनिर्माण करण्याचा असणारा प्रसार करणं असेल किंवा आर्थिक व्यवहारावरती देखरेख ठेवणं असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की गृहनिर्माण संस्थांना कर्ज मिळवून देणं असेल किंवा अशा प्रकारची जी कार्य आहेत ही कार्य या असणाऱ्या
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्याकडून केली जात असलेली आपल्याला दिसतं. पण यांच्या पुढे अडचणी नाही आहेत का? यांच्याही पुढे अडचणी असलेल्या आपल्याला दिसतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की भांडवल अपुरं आहे. आपल्याकडे मुळातच आपण जर विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर आपल्यातली असणारी आर्थिक क्षमता फार कमी आहे आणि त्यामुळं तेवढ्या सभासदांच्याकडून आपल्याला असं दिसून येतं की भांडवल गोळा होत नाही. एकतर इथं सुद्धा या गृहनिर्माण संस्था निर्माण झालेल्या असतात त्या दुर्बलांच्या निर्माण झालेल्या असतात, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांच्या. आणि त्यामुळं ते फार मोठा योगदान किंवा सभासद वर्गणी आपण ज्याला म्हणू ते देत नाही आहेत. त्याचबरोबर आयुर्विमा महामंडळ किंवा इतर असणाऱ्या सरकारकडून सुद्धा भांडवल फार काय मिळू शकत नाही आहे. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येतं की अपुऱ्या भांडवलाच्या आधारावरती या संस्था फार मोठं कार्य ह्या करू शकत नसलेलं आपल्याला दिसतात. कर्जप्राप्तीमधली क्लिष्टता आपल्याला दिसते. बँक ज्यावेळी कर्ज देते त्यावेळी आपल्याला असं दिसतं की ते अनेक कागदपत्रांची पूर्तता करत असलेले आपल्याला दिसते किंवा अनेक कागदपत्र मागत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं तेवढी पूर्तता करणं शक्य होत नाही आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत असलेल्या आपल्याला दिसतात. कर्ज मिळण्यामध्ये दिरंगाई निर्माण होत असलेल्या आपल्याला दिसते. त्याचबरोबर मार्गदर्शनाचा सुद्धा अभाव असलेला आपल्याला दिसतो की गृहनिर्माण संस्थांना व्यवस्थापकीय किंवा कायदेविषयक तांत्रिक किंवा वित्तीय मार्गदर्शन करणारा तज्ज्ञ वर्ग नसल्यामुळे त्यांच्या प्रगती ही मंदगतीनं होत असलेल्या आपल्याला दिसते. जमीन मिळवण्यामध्ये त्यांना अडचणी येत असलेल्या आपल्याला दिसून येतात की फार मोठी साधनसामुग्री त्याच्यामध्ये गोळा करता येत नाही. त्याचबरोबर बांधकाम साहित्य जे आहेत सिमेंट असेल किंवा वाळू असेल लोखंड असेल लाकूड असेल इत्यादी मिळवण्यामध्ये सुद्धा त्यांना अडचणी येत असलेल्या आपल्याला दिसतात. कामगार वर्गाच्या बाबतच्या अडचणी असतात कारण त्याच्यासाठी कुशल कामगार करणं हे गरजेची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. गरिबांना फारसा फायदा होत नाही कारण गरिबाच्या उत्पन्नाच्या पातळीच्या वर तो खर्च जात असल्यामुळं जे अतिगरीब लोक आहेत किंवा कमी उत्पन्न गटातील सभासदांना किंवा संस्थांना त्याचा फार मोठा फायदा होत नसलेला आपल्याला दिसतो. गैरव्यवहार त्यातही होत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं अनेक अडचणींना यांना सामोरं जावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारच्या ज्या ग्राहक सहकारी संस्था आहेत या ग्राहक सहकारी संस्था असतील किंवा आपल्याला असं दिसून येईल की तुमच्या असणाऱ्या गृहनिर्माण संस्था असतील यांना अधिक त्रास त्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. यानंतर आणखीन एका सहकारी संस्थेचा विचार करायचा आहे. खरं ह्या टिपेच्या माध्यमातून या संस्था महत्त्वपूर्ण असलेल्या आपल्याला दिसतात आणि अभ्यासाच्या सहकार्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा एक विस्तार आपल्यासमोर येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची संस्था जी आहे ती सहकारी खरेदी विक्री संस्था जी आहे, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटी जी आहे त्या सगळ्यात महत्त्वाच्या. आता खरेदी विक्री किंवा विपणन संस्था ज्या असतात ते शेतकऱ्याकडून उत्पादित माल योग्य किमतीमध्ये मिळावा आणि त्याच्या आर्थिक हिताचं रक्षण व्हावं या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसून येईल की हे खरेदी विक्री संघ काम करत असलेले आपल्याला दिसतात. आता एकंदरीत आपल्याला असं दिसून येईल की शेतमालाची खरेदी करणं आणि त्याची विक्री करणं यालाच आपण विपणन असं म्हणत असलेलं आपल्याला दिसतं. आता हे विपणन जे आहे त्या तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही तर त्या अनुषंगानं असलेल्या सेवा किंवा आपल्याला असं दिसून येईल की व्यवहार जे आहेत याचाही समावेश त्याच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं अलीकडच्या काळामधले जे खरेदी विक्री संघ आहेत हे मोठमोठ्या स्वरूपाची कामं हे करत असलेले आपल्याला दिसतात किंवा त्यांच्या माध्यमातून केली जात असलेले आपल्याला आढळून येतात. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये या खरेदी विक्री संघाची वाढ जी आहे ती होत असलेली आपल्याला दिसते. आता मुळात त्याचा उद्देश जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला असं दिसून येईल की शेतकऱ्याकडून चांगल्या मालाची खरेदी करणं असेल किंवा चांगला माल उत्पादित करण्यासाठीचं प्रोत्साहन असेल हे प्रोत्साहन या असणाऱ्या खरेदी विक्री संघातून च्या माध्यमातून दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर शेती उत्पादन वाढीसाठी आपल्याला असं दिसून येईल की शेतकऱ्यांना किंवा सभासदांना माहिती या खरेदी विक्री संघातून दिली जात असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर बाजारातील जे गैरव्यवहार आहेत अनिष्ट प्रथा आहेत यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न जो आहे तो या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केला जात असलेला आपल्याला दिसतं. त्याचबरोबर शेतमालावरती प्रक्रिया करणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्यासाठी सुद्धा आपल्याला असं दिसून येईल
की खरेदी विक्री संघ ती व्यवस्था करून देत असलेलं आपल्याला दिसतं. शेतमालाची प्रत किंवा प्रमाणीकरण असेल, शेतमालाच्या किमती स्थिर ठेवणं असेल किंवा तिची वाहतूक असेल किंवा बाजारातील मागणी, पुरवठा, किमती इत्यादीबाबतची माहिती सभासदांना पुरवणं असेल किंवा सभासदांना परस्पर सहाय्य किंवा काटकसरीची सवय लावणं असेल किंवा ग्रामीण जनतेस जीवनावश्यक वस्तू रास्त दरानं पुरवठा करणं असेल, अशा अनेक स्वरूपाची कामं जी आहेत ती खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केली जात असलेली आपल्याला दिसतात. आता एकंदरीतच आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, खरेदी विक्री संघाची रचना सुद्धा जर बघितलं तर फेडरल पद्धतीची आहे, म्हणजे संघीय स्वरूपाची आहे. आता संघीय स्वरूपाची म्हणजे काय, तर प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ हा गाव पातळीवरती काम करत असलेला आपल्याला दिसतो, की जो मोठ्या प्रमाणात शेतमाल एकत्रीकरण करणं असेल, बाजारपेठेमध्ये पाठवणं असेल, अशा पद्धतीच्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या आपल्याला दिसतात. किंवा या संस्थांचं कार्य जर बघितलं तर आपल्या गुहागर तालुक्यामध्ये सुद्धा खरेदी विक्री संघ आहे, म्हणजे तालुक्यापुरतं मर्यादित किंवा 2-4 बाजारपेठ पुरतं मर्यादित अशा प्रकारचं यांचं कार्य असलेलं आपल्याला दिसतं, की ज्या प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था आहेत. आणि त्यामुळं तेवढ्याच असणाऱ्या मर्यादेपुरतं, म्हणजे एखाद्या पोलीस स्टेशनचा जसा एरिया त्या मर्यादेत येतो, तशा प्रकारचं खरेदी विक्री प्राथमिक खरेदी विक्री संघाचा सुद्धा एरिया जो आहे तो मर्यादित येत असलेला आपल्याला दिसतो. मिडल लेवलला आपण जर बघितलं तर जिल्हा मध्यवर्ती खरेदी विक्री संघ असलेले आपल्याला दिसतात आणि बऱ्याच वेळा हे जिल्हा पातळीवरती काम करत असलेले आपल्याला दिसतात. आणि जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी जे खरेदी विक्री संघ आहेत, हे खरेदी विक्री संस्था आहेत, या संस्था त्याच्या सभासद असलेल्या आपल्याला दिसतात आणि एका जिल्ह्यापुरतं यांचं कार्य मर्यादित असलेलं आपल्याला दिसतं. अशा प्रकारच्या भारतामध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, पंजाब असेल, हिमाचल प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, यामध्ये अशा संस्था असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या एकसूत्रता त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं काम या प्राथमिक सहकारी संस्थांच्यामध्ये करत असलेलं आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचे कार्य जे आहेत ते काम जे आहे ते जिल्हा मध्यवर्ती संघाच्या माध्यमातून केलं जातं. राज्य सहकारी खरेदी विक्री संस्था सुद्धा असलेल्या आपल्याला दिसतात, की शेतमालाची खरेदी विक्री जी आहे ती राज्य पातळीवरती आपल्याला असं दिसून की करणारी ही सर्वोच्च संस्था आहे. राज्य पातळीवरची राज्य सहकारी खरेदी विक्री महासंघ असं त्याला म्हटलं जातं, कारण त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते एका राज्यापुरतं मर्यादित असलेलं आपल्याला दिसतं. आणि या राज्यातील जेवढ्या म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ आहेत ते त्याचे सभासद असलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर प्राथमिक सहकारी सेवा संस्था किंवा खाजगी व्यक्तींना या संघाचं सभासदत्व दिलं जात असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत या सगळ्यांच्या कार्यामध्ये एक सूत्रता आणणं असेल, कर्जपुरवठा करणं असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मूलभूत वस्तूंचं वितरण असेल, हे सगळं आपल्याला असं दिसून येईल की या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून केलं जातं. उदाहरणार्थ लोहपोलाद, साखर असेल, रॉकेल असेल, सिमेंट असेल, खतं असतील, म्हणजे रासायनिक खतं असतील, याचं विवरणसुद्धा याच्या माध्यमातून केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि सर्वात वरती ज्याला आपण सर्वोच्च म्हणतो अशी संस्था काम करते ते म्हणजे राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ, ज्याला तुम्ही नाफेड असं म्हणता. म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, याची स्थापना जर पाहिलं तर 1958 मध्ये या असणाऱ्या अखिल भारतीय पातळीवरती या नाफेडची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आता राज्यातील सर्व घटक राज्यातील असणाऱ्या या ज्या शिखर संस्था आहेत, राज्य शिखर संस्था आपण ज्याला म्हणतो किंवा राज्य खरेदी विक्री संघ म्हणतो, हे त्याचे सभासद असलेले आपल्याला दिसतात. आणि नाफेडच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार याच्या माध्यमातून हाताळला जात असलेला आपल्याला दिसतो. शेतमालाच्या किमतीमध्ये स्थैर्य निर्माण करणं असेल, तांत्रिक व व्यवस्थापकीय सल्ला देणं असेल किंवा शेतमालाची निर्यात करणं असेल किंवा शेतकऱ्यांना आवश्यक लागणाऱ्या मालाची आयात करणं असेल, इत्यादी कार्य हे सगळं नाफेडच्या माध्यमातून केलं जातं. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नाफेड ही सगळ्यात महत्त्वाची या असणाऱ्या खरेदी विक्री संघातील सर्वोच्च संस्था असलेली आपल्याला दिसते. आणि मग भारत सरकारनं 1962 मध्ये
आपल्याला असं दिसून येईल की NCDCची स्थापना केली, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे की ज्याचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास केला. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, हे विकास महामंडळसुद्धा आपल्याला असं दिसून येईल की स्थापन केलं. आणि या विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर शेतमालाच्या असणाऱ्या सहकारी संस्थांद्वारे उत्पादन करणं असेल, प्रक्रिया साठवण असणं असेल किंवा खरेदी विक्री असेल इत्यादीला उत्तेजन देण्याच्या हेतूने हे NCDC काम करत असलेलं आपल्याला दिसतं. आणि एकूणच सगळ्या सहकारी घटकांना म्हणजे केवळ खरेदी विक्री संघालाच मदत करते असं नाही. सहकारी दुग्ध उत्पादन असेल, कुक्कुटपालन असेल, मच्छीमारी असेल, जंगल उत्पादन असेल, या सगळ्यांना अर्थसहाय्य करण्याचं काम जे आहे ते NCDCच्या माध्यमातून केलं जातं. कारण दुर्बल घटकांना विशेष लाभ देणाऱ्या सहकारी संस्थांना हे महामंडळ सहाय्य करतं, मदत करतं. आणि त्यामुळं प्रत्येकाला एक चांगली मदत व्हावी. त्याचबरोबर असणाऱ्या राज्य सरकारला सुद्धा सहकारी चळवळीला हातभार लागावा या दृष्टिकोनातून सुद्धा कर्ज व अनुदानं या माध्यमातून दिली जात असलेले आपल्याला दिसतात. सहकारी संस्थांना जर बघितलं तर शेती अवजारं असतील, यंत्र असतील, खतं असतील, औषध असतील, या बाबतीत आपल्याला असं दिसून येईल की राज्य सरकारमार्फत कर्ज पुरवठा हा उपलब्ध करून दिला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यासाठी महामंडळानं एक स्वतंत्रपणे राष्ट्रीय सहकार विकास निधी स्थापन केलेला आपल्याला दिसतो. कारण भारत सरकारकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून मिळणारी जी वेळोवेळी अनुदानं आहेत, ही अनुदानं त्याच्यामध्ये जमा केली जात असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला असं दिसून येईल की 5 टप्पे त्याचे पडत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या खरेदी विक्री संघाची जी कार्य आहे त्या कार्यांचा आपण जो अभ्यास आहे तो मात्र पुढच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये करू.